हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 23 जून 2026, शनिवार शके 1948 संवत्सर पराभव अयन दक्षिण ऋतू वर्षा मास निज ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. दुपारी 4:40 दशमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे. सकाळी 11:54 चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वरियान योग आहे. सकाळी 10:13 परिक योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलवकरण आहे. दुपारी 4:40 तैतील करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:23 गरज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मिथुन राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6:04 असेल. सूर्यास्त सायंकाळी 7:18 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या लक्षात एक फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमानसद् ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभवादी षष्टी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष बहुम वासरे हस्त नक्षत्रे वरियान युगे कौलो करणे नवमी शुभतिथ वीर गोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मोपात दुरितक्षद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर बुद्ध्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे जे पाणी आहे ते जवळच्या निर्माल्याच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 10:13 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, यांनी जर ज्येष्ठ मासातील आपल्याला मुहूर्त हवे असतील धार्मिक विधीसाठी महत्वाच्या, तर या व्हिडिओ लिंक वर जाऊन आपण माझा हा स्वतंत्र व्हिडिओ पाहावा. मित्रांनो, पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पंचांग शुद्धी नाही. मित्रांनो, दिनविशेष मध्ये महेश नवमी आहे. माहेश्वरी समाजाची उत्पत्ती भगवान शिव पार्वती पासून या नवमीला झाली होती. ज्येष्ठ नवमी शुक्ल पक्षातील, त्यामुळे हा त्यांचा महत्वाचा दिवस आहे माहेश्वरी समाजाचा. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता. मित्रांनो, नवमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करायचे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा. मंदिर पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्र, अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल. राहुकाळ दुपारी
3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण कृपा करून या दीड तासाच्या काळामध्ये रेग्युलर जी कामे तीच करावी. महत्वाची काही विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टीप अशी आहे की आपण जर आपल्या स्वधर्माचा देहधारी गुरु केला असेल तर त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपले स्वधर्माचरण असावे. यात आपण पारंगत झालात की आपले गुरुच आपणाला देहधारी सद्गुरूकडे अध्यात्म प्रगतीसाठी पाठवतील. तेच आपणाला आत्मसाक्षात्कार घडवतील. आपल्या देवघरात मात्र गुरु व सद्गुरूंची एकत्र पूजा करू नका. गुरुच्या फोटोची पूजा करायला हरकत नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकारम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.